निघाला तरी हरकत नाही, त्या गद्दाराला गाडल्याशिवाय हेच शिवसेनेचे शिलेदार स्वस्त बसणार नाही आणि मला खात्री आहे त्याला गाडल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाही। जोपर्यंत बालाजी कल्याणकर पराभूत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही। 2024च्या निवडणुकीमध्ये त्याला घरी बसवल्याशिवाय आम्ही जीवाचं रान करू, पण त्याला आम्ही शांत बसणार नाही ही ग्वाही आम्ही सर्वांच्या वतीने मी तुम्हाला देतो। साहेब एवढंच सांगतो, उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आम्ही इथं झेंडा फडकू आणि शिवसेनेचा तुम्ही दयाल तो उमेदवार उद्धव साहेबांनी जो दिलेला उमेदवार आम्ही निवडून आणू। आमचे काही जरी मतभेद असले तरी आम्ही पक्षासाठी एक होत। ते मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही इच्छुक आम्ही खूप जण होतो, 7-8 लोकांनी इच्छा व्यक्त केली होती आणि आमच्यापैकी बालाजी कल्याणकरांना तिकीट फायनल झालं। आम्ही इमानी इतबारे सगळं हेवे दावे विसरून आम्ही काम केलं, पण तो गद्दार निघाला, त्याचा गुरु हेमंत पाटील सुद्धा गद्दार निघाला आणि त्याचे गुरु जे आनंद जाधव संपर्क होते ते सुद्धा गद्दार निघाले। ती साखळीच होती। आम्ही खूप सांगायचा प्रयत्न केला साहेब त्याही वेळेस, पण आम्ही पक्षाचा आदेश हा आपल्या पक्षामध्ये आदेश असतो आणि आदेश एकदा निघाला मातोश्री की मग कुणीही काय जरी झालं तरी तो आदेश आला की आम्ही काम करतो। आमचे काही असले तर फक्त बिफॉर्म जोडेपर्यंत सर्व इच्छुक असतात आणि एकदा बिफॉर्म जोडल्याच्या नंतर आम्ही आदेशाचं पालन करतो आणि आम्ही त्या आदेशाचं पालन केलेलं आहे। भविष्यातही आम्ही सर्व आदेशाचं पालन करू। आम्ही मातोश्रीचे पाईक आहोत, या भविष्यातही राहणार। माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या, राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नसता वेळेस फक्त याच पक्षामध्ये ज्या राजकीय पार्श्वभूमी नसल्यावर सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला संधी दिली जाते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी आहे। युवा सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी या पक्षाने मला जबाबदारी दिली। युवा सेनेच्या प्रदेश कोर कमिटीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची मला संधी दिली आणि या 1 वर्षापूर्वी माझी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची मला संधी दिली। हे फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये घडू शकतं, कुठल्याही पक्षात असं घडू शकत नाही। तिथं वशिला लागतो, तिथं तुमचं राजकारण लागतं, तुमची खानदान अगोदर काय तुमचे पिढ्यानपिढ्या राजकारणात असेल तर काँग्रेस असेल, भाजप असेल, शिंदे गट असेल किंवा कोणतेही राष्ट्रवादी असेल, तिथं फक्त तुमचा जर राजकीय घराणा असेल तिथंच दिला जातं तुम्हाला पद। पण फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि शिवसेना अशी आहे तिथं काम बघून सामान्य शिवसैनिकाला एक कुठपर्यंत मंत्रिपदापर्यंत जाता येतं त्या फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये शक्य होतं। म्हणून आपण शिवसैनिक मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात आणि आमच्यासारख्या एका मॅसेजवर तुम्ही इथं जमलात याचा आणि साहेब जरी मी कॅप्टन जरी असलो तरी ही पूर्ण टीम ही माझी सर्व काम करणारी आहे आणि या टीम मुळे आम्ही कॅप्टन आहे। फक्त जे काही श्रेय जातं सगळं येणाऱ्या जिल्हा परिषद असो, महापालिका असो, आम्ही जास्तीत जास्त संख्येने पंचायत समितीचे मेंबर असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद असतील, आम्ही ताकदीने लढू। आता साहेब सांगायची एक गोष्ट आहे, इथं महाविकास आघाडी जर झाली तर आम्हाला जास्तीत जास्त वाटा, कारण ते वरच्या लेवलवर तुम्ही ठरवणार आहात, शिवसेनेला जास्तीत जास्त वाटा अशोकराव साहेबांना बोलून तुम्ही आम्हाला देण्याचा प्रयत्न करावा। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपला जास्तीचा वेळ घेणार नाही। निश्चित येणाऱ्या काळात तुम्ही साहेब जी जबाबदारी द्याल, जे पक्षाचे आदेश येतील त्याचं पालन तंतोतंत केल्या जाईल अशी मी ग्वाही देतो।